आतापर्यंत सिझनिंग टेल्समध्ये मी तुम्हाला अनेक लोकांना भेटवलंय, पण आज मला तुम्हाला भेटवायचं आहे या झाडाला. कारण मला असं वाटतं प्रत्येक झाडाची एक वेगळी पर्सनॅलिटी असते. मी इथे आल्यापासून या झाडाने मला खूप साथ दिली आहे. मी या झाडाला सगळ्या सीझन्समध्ये बघितलंय, म्हणजे लिटरली एकही पान उरलं नव्हतं अशा थंडीपासून ते आता ते छान बहरलंय, डवरलंय. तर आत्ताही त्याच्या आनंदात मी सहभागी होतीये. आणि वाईस वर्सा, जसे मी या फांद्यांचे झोके बघितलेत तसे या झाडानं सुद्धा माझे बरेच मूड स्विंग्स पाहिलेले आहेत. शांता शेळके यांची एक कविता मला असं वाटतं आमचं नातं छान डिफाईन करेल. ती म्हणजे, हे एक झाड आहे याचे माझे नाते, वाऱ्याची एकच झुळूक आम्हा दोघांवरून जाते. मला आवडतो याच्या फुलांचा वास, वासामधून उमटणारे जाणीव ओले भास. पहिल्यानेच याची मोहरताना फांदी, ठेवली होती बालगाणी याच्या कटी खांदी. मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती, याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती. ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल, रुचते आहे एक झाड माझ्या रक्ताच्याही पैल. कधीतरी एके दिवशी मीच एक झाड होईन, पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन. शांताबाई का ग्रेट होत्या ते यातून समजतं. सध्या मी विजया दीक्षित यांचं एक पुस्तक वाचते आणि त्याच्यात काही ओळी आल्या होत्या की नुसतं झाडांच्या गर्दीत राहिल्यामुळे झाडांची सोयरीक होत नसते, तर त्यासाठी झाड व्हावं लागतं. त्याची स्थिरता, संवेदनशीलता, सहनशक्ती, निष्काम सृजनशक्ती, समत्व भाव, निर्मम करुणा सगळं स्वतःमध्ये मुरवावं लागतं, तेव्हाच झाड होता येतं. किंवा ग्रेस यांची कविता की झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. या झाडांकडून प्रेरणा घेऊयात आणि आपल्या मनाचं झाड समृद्ध करूयात. टाइम्स ऑफ इंडियामधला एक गाजलेला कॉलम जो आजही येतो स्पिरिच्युअल अवेकनिंगवरचा, ज्याचं नाव आहे स्पीकिंग ट्री. मला हे टायटलच खूप आवडतं. खरंच आपण झाडांशी बोलायला लागलो तर तीही आपल्यासोबत बोलू लागतील आणि मग आपण खऱ्या अर्थाने गाऊ शकू, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.